सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात आपले मनपूर्वक स्वागत. मी माधुरी सुभाष जाधव, शाळा नाडकणी पार्क मनपा मराठी शाळा क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? घरातच राहा आणि सुरक्षित राहा. आज आपण इयत्ता 6वी मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. पहा, मागील इयत्तेमध्ये आपण शब्दांच्या जाती म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याचा अभ्यास केलाय, हो ना? तर आता तुम्हाला स्क्रीनवर शब्दसमूह दिसत आहे. यातील नाम आणि विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे. पहिला शब्दसमूह आहे पिवळसर, गुलाब. मग याचं नाम कोणतं आहे? गुलाब. गुलाब अगदी बरोबर आहे. आणि याला म्हणजे या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. अगदी बरोबर, खूप छान. तर गुलाब या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे विशेषण. आणि इथे गुलाबाबद्दल कोणती माहिती आली आहे? कोणतं विशेषण आहे गुलाबाचं? पिवळसर. पिवळसर, बरोबर. तर गुलाब या नामाबद्दल पिवळसर हे विशेषण आहे. तर ज्या नामाबद्दल विशेषण येतं त्या नामाला विशेष्य असंही म्हणतात. म्हणजेच गुलाब हे विशेष्य आहे. आता जर का आपण दुसरा शब्दसमूह पाहिला तर यामध्ये नाम कोणतं आहे? कोण सांगेल विशेष्य कोणतं आहे? वह्या. अगदी बरोबर, वह्या. आणि या वह्यांना म्हणजे या नामाला कोणतं विशेषण लागलं आहे? चार. चार, अगदी बरोबर. हो. आता मोठा चेंडू या शब्दसमूहामध्ये विशेष्य आहे चेंडू आणि याचं विशेषण कोणतं आहे? मोठा. मोठा, अगदी बरोबर. मोठा. पहिला क्रमांक यामध्ये विशेष्य कोणतं आहे? क्रमांक. गुड. क्रमांक. आणि याचं विशेषण क्रमांक या नामाचं कोणतं आहे? पहिला. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे ती बाहुली यामध्ये विशेष्य आहे बाहुली. हा, आणि त्याचं विशेषण आहे ती. बरोबर. रागीट घोडा या शब्दसमूहामध्ये नाम आहे घोडा. घोडा आणि त्याचं विशेषण आहे रागीट. आमची शाळा या शब्दसमूहामध्ये विशेष्य आहे कोणतं? शाळा. अगदी बरोबर. आणि त्याचं विशेषण कोणतं आहे? आमची. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजेच नामाविषयी अधिक माहिती सांगणारे असते ते विशेषण. आणि संबंधित नाम म्हणजे ज्या नामाला विशेषण लागते ते त्याचं विशेष्य असतं. म्हणजे नाम इथे विशेष्य आहे. आता जर का आपण नीट निरीक्षण केलं तर विशेषण पहा एकाच प्रकारचे नाहीयेत. तर गुलाबाचा इथे आपल्याला रंग समजतो पिवळसर. वह्यांबद्दल आपल्याला अधिक माहिती कळते की ते 4 वह्या आहेत. चेंडूचा आकार समजतो. तर पहिला इथे पण आपल्याला काय समजते? क्रमांक, क्रमवाचक संख्या आहे. तर ती बाहुली यामध्ये ती हे विशेषण काय आहे सांगता येईल का? सर्वनाम. व्हेरी गुड, सर्वनाम आहे. तर इथे घोडा रागीट आहे. तर रागीट हे काय आहे? घोड्याबद्दल गुण समजतो, त्याचा स्वभाव समजतो. तर आमची शाळा यामध्ये आमची हे काय आहे सांगता येईल का? सर्वनाम. व्हेरी गुड. म्हणजे विशेषणे वेगवेगळ्या प्रकारची असतात. तर आता आपल्याला या विशेषणांचे प्रकार पाहायचे आहेत. पहा, विशेषणांचे प्रकार आहेत 3. पहिलं आहे गुणवाचक विशेषण, दुसरं संख्यावाचक विशेषण आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण. आता आपण गुणवाचक विशेषणाचा अभ्यास करूया. आता खालील शब्दसमूह वाचा. काजल, वाच बरं. पहिला शब्दसमूह कोणता आहे? हुशार कावळा. अगदी बरोबर. आणि जे अधोरेखित केलेलं आहे की नाही ते काय आहे? विशेषण आहे की विशेष्य आहे? विशेष्य. व्हेरी गुड. नाम आहे. अगदी बरोबर, विशेष्य आहे म्हणजेच नाम आहे. तर या विशेष्याबद्दलचं विशेषण कोणतं आलं आहे? हुशार. बरोबर. आता कोमल सांग बरं, आंबट बोरे यामध्ये विशेष्य कोणतं आहे? बोरे. अगदी बरोबर. आणि त्याला विशेषण कोणतं लागलं आहे? आंबट. छान छान. आता मोठा चेंडू यामध्ये विशेष्य आहे चेंडू आणि त्याचे विशेषण कोणतं आहे? मोठा. मोठा, बरोबर. उंच इमारत यामध्ये इमारत.
इमारत हे विशेष्य आहे आणि विशेषण कोणतं आहे? इमारत उंच. अगदी बरोबर, उंच इमारत. आणि काळा खडक, यामध्ये खडक हे विशेष्य आहे आणि काळा हे हिरवा पोपट, यामध्ये पोपट आणि त्याचं विशेषण कोणतं आहे? हिरवागार. हिरवागार. जर आपण नीट पाहिलं तर पहा, पहिल्या याच्यामध्ये कावळ्याबद्दल आपल्याला कोणती माहिती समजते? कोण सांगेल? हुशार. हुशार. पण काय समजतं आपल्याला? कावळ्याचा गुण समजतं की नाही. आणि दुसऱ्या शब्द समूहात पहा, बोरांबद्दल कोणती माहिती कळते आपल्याला? समजते. आंबट ही चव आहे, चव आपल्याला इथे समजते. तर मोठा चेंडू, यामध्ये चेंडू बद्दल कोणती माहिती आपल्याला समजते? आकार समजतो. अगदी बरोबर. तर उंच इमारत, यामध्ये इमारतीचं रूप म्हणजे स्वरूप आपल्याला समजतं. तर काळा खडक, यामध्ये खडकाबद्दल काळा हे विशेषण कोणती माहिती सांगते? कलर. रंग. अगदी बरोबर आहे, रंग, कलर. व्हेरी गुड. आणि हिरवागार पोपट, इथे पण पोपटाबद्दल हिरवागार हे विशेषण आपल्याला रंगाबद्दल माहिती देते, हो की नाही. म्हणजे हुशार, आंबट, मोठा, उंच, काळा, हिरवागार ही सर्व या नामाबद्दल अधिक माहिती म्हणजे गुण सांगणारी गुणवाचक विशेषणे आहेत. आता इथे आपण पाहिलं की गुण नंतर काय सांगितलंय आपल्याला? चव समजते. गुणवाचक विशेषण आपल्याला काय काय सांगतात? गुण, चव, त्यांचा आकार, रूप, रंग. मग आता या गुणवाचक विशेषणाची व्याख्या सांगता येईल का कुणाला? कशाला म्हणायचं गुणवाचक विशेषण? नामाचा गुण, रंग, रूप, आकार, चव सांगणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण म्हणतात. अगदी बरोबर. खूप छान काजल. म्हणजे गुणवाचक विशेषण पहा की नामाचा गुण, रंग, रूप, आकार, चव सांगणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असं म्हणतात. अगदी बरोबर व्याख्या सांगितली. आणि आपण जो शब्दसमूह पाहिला त्यामध्ये हुशार, आंबट, मोठा, उंच, काळा, हिरवागार ही गुणवाचक विशेषण आपण पाहिली. आता तुम्ही एखादं उदाहरण सांगा बरं गुणवाचक विशेषणाचं. लाल पतंग. अगदी बरोबर. आणखी कोणी सांगेल का? एखादं उदाहरण देता येईल का गुणवाचक विशेषणाचं? सुंदर चित्र. गोड लाडू. गोड लाडू. अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे आपल्याला चव समजली आहे लाडूची, हो की नाही. आता याच्यावरच आपण आणखीन सराव पाहूया. तर खालील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण सांगा. आता कंसामध्ये जे दिलेले आहेत विशेषण ती आहेत गुणवाचक विशेषणे. यामध्ये सुवासिक, प्रचंड, भव्य, जाडे भरडे आणि आंबट ही काय आहेत? गुणवाचक विशेषणे आहेत. प्रचंड. आता पहिलं बघा, समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात. इथे कोणतं गुणवाचक विशेषण येईल? प्रचंड. बरोबर. प्रचंड लाटा. लाटा हे विशेष आहे आणि त्याच्याबद्दल त्याचं रूप सांगणारं, स्वरूप सांगणारं जे गुणवाचक विशेषण आहे ते म्हणजे प्रचंड. तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होते. जाडे भरडे. बरोबर. म्हणजे कपडे या विशेषाचं जाडे भरडे हे गुणवाचक विशेषण आहे. मला टिंबटिंब फूल आवडते. मला सुवासिक फूल आवडते. बरोबर. म्हणजे फूल या विशेषाबद्दल आपल्याला काय समजलेलं आहे? त्याचा गुणधर्म समजला आहे, गुण समजला आहे. मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती. आंबट. आपल्याला काय समजली? आंबट. आपल्याला आंबट ही काय आहे? सुवासिक, आंबट आणि भव्य. तुम्ही दिलेले हे गुणवाचक विशेषणाची उदाहरणं अगदी बरोबर आहेत. आता आपण पुढचा विशेषणाचा प्रकार पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला चित्र दिसते स्क्रीनवर? हो. त्याचं निरीक्षण करायचंय आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. काय बरं दिसतंय चित्रामध्ये तुम्हाला? घर. 3 मुलं आहेत. घर आहे, 3 मुले. अगदी बरोबर आहे. काय दिसतंय तुम्हाला? झाडे दिसत आहेत. आणखी काय दिसतंय? मांजर, टायर. बरोबर. हा, छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता चित्रामध्ये एकूण किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. चित्रामध्ये किती मुलं आहेत? 3. चित्रात मांजर आहेत बरं? चित्रात मांजर किती आहेत? 1. अगदी बरोबर.
आता या मांजराच्या किती पट मुले आहेत? किती आहेत बघा मुलं मांजराच्या? 3 पट. अगदी बरोबर आहे, 3 पट म्हणजे तिप्पट मुले आहेत. आता या घरावर किती कौलं आहेत काय सांगता येईल? अनेक कौलं आहेत किंवा असंख्य कौलं आहेत. हा, भरपूर कौलं आहेत, पुष्कळ कौलं आहेत. ओके, अधिक. हा, आपल्याला आता बघा चित्रामध्ये एकूण 3 मुले आहेत, नंतर एक मांजर आहे, तिप्पट मुले आहेत, खूप, असंख्य, अनेक, अधिक, कौल आहेत. म्हणजे कौल याबद्दल आपण कोणतेही उदाहरण आपण इथे सांगू शकतो, कोणतेही विशेषण इथे येतं. आता जर नीट पाहिलं तर 3, 1, तिप्पट, खूप, असंख्य, अनेक आणि अधिक ही सर्व काय आहे? विशेषण आहेत. विशेषण म्हणजे संख्या आहे, तिथे आपल्याला संख्या दिसते. म्हणजे मुले, मांजर आणि कौले यांबद्दल सांगितलेली अधिक माहिती आहे, म्हणजे ती विशेषण आहेत. आणि ही विशेषण आपल्याला काय दाखवतायत? संख्या दाखवतायत, हो ना. ही आहेत म्हणजे 3, 1, तिप्पट, खूप, असंख्य, अनेक, अधिक ही आहेत संख्यावाचक विशेषणे. मग आता नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ 3 मुले, 1 मांजर, अनेक कौले, 7 चांदण्या, चौथा बंगला, 100 रुपये, भरपूर धान्य, दुप्पट पगार या शब्दसमूहातील 3, 1, अनेक, 7, चौथा, 100, दुप्पट ही विशेषणे संख्यावाचक विशेषणे आहेत. आता तुम्ही एखादं उदाहरण द्याल का संख्यावाचक विशेषणाचं? 5 रुपये. 5 रुपये. आणखी 1000 रुपये. खूप छान. आणखी एखादं उदाहरण? 100 रुपये. व्हेरी गुड. 100 पैसे. दुप्पट पैसे. अगदी बरोबर आहेत. म्हणजेच नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. आता आपण याचा थोडा सराव करूया. बघा तुम्हाला परिच्छेद दिसतोय की नाही? तर या खालील परिच्छेदातील संख्या विशेषण म्हणजे संख्यावाचक विशेषण ओळखायचे. आता मी परिच्छेद वाचणार आहे, ते तुम्ही नीट ऐकायचंय. पहा, अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले. वाटेत एक भेळेचे दुकान होते. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. फरीदाकडे 5 रुपयांचे नाणे होते. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले, तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशात फुटाणे घेतले. सगळे पैसे संपले. भरपूर फुटाणे आले. पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले, तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली. आता या परिच्छेदामध्ये तुम्हाला संख्यावाचक विशेषण ओळखायचे आहेत. आता पहिलं वाक्य बघा, अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले. यामध्ये कोणतं संख्यावाचक विशेषण आहे? कोण सांगेल? दोघे. अगदी बरोबर आहे, दोघे. वाटेत एक भेळेचे दुकान होते. यामध्ये संख्यावाचक विशेषण कोणतं आहे? एक. अगदी बरोबर आहे, एक. हा, दुकानाबद्दल अधिक माहिती, भेळेच्या दुकानाबद्दल अधिक माहिती. भेळेचं दुकान हे विशेष आहे आणि त्याच्याबद्दल आलेली माहिती काय? तर एक. म्हणजे एक हे संख्या विशेषण आहे. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. यामध्ये कोणते येणारे संख्या विशेषण? अनेक. व्हेरी गुड. अगदी बरोबर, अनेक. फरीदाकडे 5 रुपयांचे नाणे होते. इथे संख्या येणार आहे 5. हे विशेष आहे आणि त्याची अधिक माहिती त्याबद्दलची आलेली संख्या म्हणजे 5. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले. कोणतं येईल? 2.5 रुपये. अडीच हे काय आहे? संख्यावाचक विशेषण. तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशात फुटाणे घेतले. इथे संख्या विशेषण कोणतं येईल? अर्ध्या रुपयात. बरोबर. म्हणजे इथे पहा, अपूर्णांक सुद्धा संख्या विशेषण म्हणून काम करते की नाही? अपूर्णांक ही संख्या सुद्धा संख्या विशेषण म्हणून येते. सगळे पैसे संपले. संख्यावाचक विशेषण कोणते येईल? सगळे. बरोबर. भरपूर फुटाणे आले. यामध्ये संख्यावाचक विशेषण कोणतं आहे? भरपूर. बरोबर. पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले. पसाभर. बरोबर. पसाभर म्हणजे काय माहितीये का? ओंजळभर. आपण हाताची ओंजळ करतो की नाही, तेवढे फुटाणे त्याने फरीदाला दिले. म्हणजे पसाभर हे सुद्धा काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली. त्यामध्ये संख्या विशेषण कोणतं आहे? थोडीशी. अगदी बरोबर आहे.
बघा तुम्ही दिलेली उत्तर अगदी बरोबर आहेत. बघा दोघे, एक, अनेक, पाच, अडीच, अर्ध्या, सगळे, भरपूर, फसाबर आणि थोडीशी ही सर्व जी उदाहरणं आहेत ती संख्यावाचक विशेषणाची उदाहरणं आहेत. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. पहा आता खालील शब्दसमूह वाचा. पहिला शब्दसमूह कोण वाचेल बरं? बाई मी वाच वाच. काय लिहिलंय? ही खारुताई. अगदी बरोबर आहे, ही खारुताई. यामध्ये विशेष्य कोणतं आहे? खारुताई. बरोबर, खारुताई. आणि या खारुताई बद्दल अधिक माहिती आलेली शब्द आहे ही, म्हणजे त्याचं विशेषण आहे ही. माझी वही. यामध्ये सांगा बरं. विशेष्य. हा, विशेष्य काय आहे? वही. आणि त्याचं विशेषण कोणतं आलं? माझी. बरोबर, माझी हे काय आहे? त्याचं विशेषण आहे. ज्याचे पत्र. यामध्ये पत्र हे विशेष्य आहे आणि विशेषण कोणतं आहे? बरोबर, ज्याचे हे विशेषण आहे. त्याचा रुमाल. यामध्ये विशेष्य कोणतं आहे? बरोबर. आणि त्याबद्दल आलेली अधिक माहिती म्हणजे विशेषण काय आहे? त्याचा. कोणता पेढा? यामध्ये पेढा. बरोबर. आणि त्याचं विशेषण कोणतं आलं आहे? कोणता. बरोबर. आम्ही मैत्रिणी. यामध्ये नाम काय आहे? मैत्रिणी. आणि त्याबद्दल आलेली माहिती म्हणजे विशेषण आहे आम्ही. अगदी बरोबर. तिच्या वेण्या. यामध्ये विशेष्य काय आहे? बरोबर. आणि त्याचं विशेषण आहे तिच्या. बरोबर. म्हणजे जर आपण इथे नीट पाहिलं तर ही, माझी, ज्याचे, त्याचा, कोणता, आम्ही आणि तिच्या. पहा, सांगा बरं ही कोणती जात आहे शब्दाची? सांगता येईल का? ही, माझी, त्याचं. सर्वनाम. अगदी बरोबर. ही सर्व काय आहेत? सर्वनामे आहेत. बरोबर, सर्वनामे. तर ही सर्वनामे इथे कोणतं काम करतायत? तर विशेषणाचं काम करतात. म्हणजे या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. आता सार्वनामिक विशेषणची व्याख्या कोण सांगेल बरं? कशाला म्हणायचं सार्वनामिक विशेषण? तर या शब्दसमूहामध्ये आपण पाहिलं की ही, माझी, ज्याचे, त्याचा, कोणता, आम्ही, तिच्या ही सर्व सर्वनामे आहेत आणि या विशेषणांना आपण म्हणतो सार्वनामिक विशेषणे. मग आता सार्वनामिक विशेषणाची व्याख्या कोण बरं सांगेल? मी सांगू. सांग. जी सर्वनामे विशेषणाचे काम करतात त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे जी सर्वनामे विशेषणाचं काम करतात ही सर्वनामे आहेत. ही, माझी, ज्याचे, त्याचा ही सर्वनामे आहेत आणि ही इथे विशेषणाचं काम करतात. यांना काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. बघा बरं तुमची व्याख्या बरोबर आहे का? अगदी बरोबर. जी सर्वनामे विशेषणांचे कार्य करतात त्यांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात. आता मी, तू, जो, हा, तो, कोण, काय ही सर्वनामे आहेत. ही सर्वनामे म्हणून जरी असली तरी सार्वनामिक विशेषण म्हणून जेव्हा ते काम करतात म्हणजे जेव्हा ते वाक्यात येतात तेव्हा त्यांच्या मूळ रूपात येत नाही तर त्यांच्या स्वरूपात काही बदल होतो. आता कोणता बदल होतो तो आपण पाहूया. पहा, इथे मी हे सर्वनाम आहे पण आपण म्हणताना पहा असं म्हणतो का मी रुमाल? असं म्हणत नाही ना मी रुमाल. तर आपण काय म्हणतो? माझा रुमाल. अगदी बरोबर आहे. आपण म्हणतो माझा रुमाल. माझी काय सांगता येईल बरं? माझी हे सार्वनामिक विशेषण वापरून माझी पेन्सिल. माझी पेन्सिल. अगदी बरोबर आहे. माझी आई. म्हणजे मी हे सर्वनाम. माझी वही. बरोबर. म्हणजे मी हे सर्वनाम जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो किंवा शब्दसमूहात वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये काही बदल होतो आणि झालेला बदल हा सार्वनामिक विशेषण म्हणून वाक्यात येतो. जसं तू हे सर्वनाम आपण वापरतो तू. हा, मग तू या सर्वनामामध्ये कोणता बदल झालाय बघा? तुझा किंवा तुझी. मग तुझा हे सार्वनामिक विशेषण वापरून कोणतं उदाहरण सांगता येईल बरं तुम्हाला? भाऊ. तुझा भाऊ. बरोबर. तुझी वही. तुझी वही. अगदी बरोबर आहे. तुझी बहीण. हो ना. तुझी आई. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण घेता येईल. तो हे सर्वनाम आपण वापरतो पहा. तो मुलगा. म्हणजे इथे बदल झालेला नाहीये. तो मुलगा आपण वापरतो परंतु कधी कधी त्यामध्ये बघा त्याचा
हा बदल झालेला आहे. मग त्याचा हे सार्वनामिक विशेषण आपण कशा प्रकारे वापरणार वाक्यामध्ये, कोण सांगेल? त्याचा खाऊ. त्याचा भाऊ, बरोबर. आणखी काही येईल का? त्याची बहीण. बरोबर, त्याची बहीण. त्याचा डब्बा. ओके नाही, त्याचा डब्बा. नंतर हो अगदी बरोबर. आता बघा, ती हे सर्वनाम आहे. ती हे सर्वनाम आपण वाक्यात वापरतो पा. ती मुलगी, ती बाहुली, ती वही, ती नदी. ओके नाही. परंतु कधी कधी काही वाक्यांमध्ये त्यामध्ये बदल होतो पा. त्या सर्वनामामध्ये कोणता बदल होतो बघा, तर तिचा, तिची आणि तिचे. आता तिचा हे सार्वनामिक विशेषण वापरून कोणतं वाक्य तयार होईल सांगा बरं. तिचा हा मुलगा, ओके नाही, हा कुत्रा, हा वाघ. परंतु हा हे सर्वनाम वापरताना त्यामध्ये पहा बदल झालेला आहे. असा मध्ये काय उदाहरण देता येईल पहा. आईला म्हणतो ना, आई मला असा ड्रेस आण, किंवा असला, आई मला असला डबा हवा. इतका म्हणजे काय, इतका खाऊ मला दे. अमका मुलगा माझ्या वर्गात आहे. एवढा वापरून काय तयार होईल सांगा, एवढा चिवडा मला दे. ओके नाही. म्हणजे हा या सर्वनामामध्ये बदल होऊन असा, असला, इतका, अमका, एवढा ही सार्वनामिक विशेषणं तयार होतात. आता तो हे सर्वनाम आपण वापरतो. जसं मगाशी म्हटलं की तो मुलगा, तो वाघ. तसंच त्याच्यामध्ये आणखीन कोणता बदल होतो बघा. तसा, तसला, तितका, तेवढा आणि तमका. म्हणजे तसा रुमाल मला हवा, तसला फ्रॉक आई मला शिव. ओके नाही. तितका भात मला हवा. अशा प्रकारे आपण वेगवेगळी उदाहरणे इथे सांगू शकतो. आता इथे बघा, पुढचं सर्वनाम आहे जो आपण सर्वनाम वापरतो. जो मुलगा, ओके नाही. तर हे सर्वनाम जेव्हा वापरतो तेव्हा कधी कधी त्याच्या स्वरूपामध्ये बदल होतो. जसं की जसा, जसला, जितका, जेवढा. उदाहरण फक्त सांगता येईल का तुम्हाला जसावरून? जसा राजा, जसला ड्रेस, जितका खाऊ ताईला दिला तितका मला पाहिजे. ओके नाही. जेवढा पेरू आहे तेवढा मला हवाय. ओके नाही. म्हणजे जो हे सर्वनाम आपण, तेवढा बिस्किट आहे तेवढं मला. बरोबर. म्हणजे जो हे सर्वनाम त्यामध्ये बदल होऊन, म्हणजे जसा, जसला, जितका, जेवढा हे काय झालंय त्या स्वरूपामध्ये बदल होऊन आपण सार्वनामिक विशेषण म्हणून वाक्यामध्ये वापरतो. कोण हे सर्वनाम आपण वापरतो. कोण मुलगा म्हणतो की नाही, कोण मुलगा. म्हणजे कोण हे इथे सर्वनाम आपण सार्वनामिक विशेषण म्हणून वापरतो. परंतु कधी कधी त्यामध्ये बदल होतो. कोणता किंवा केवढा. म्हणजे कोणता पेढा, केवढा कचरा झालाय म्हणतो की नाही. त्याचप्रमाणे काय हे सर्वनाम पहा. तर काय या सर्वनामामध्ये बदल होऊन कसा आणि कसला ही सार्वनामिक विशेषण आपण तयार करतो. उदाहरणार्थ पहा, कसा कागद, कसला लाडू. बेसनचा हवाय की कसला लाडू हवाय. म्हणजे सर्वनाम कधी कधी मूळ रूपात येतात, तर कधी कधी विशेषण म्हणून वापरताना त्याच्या स्वरूपामध्ये बदल होतो. हे आपण आता पाहिलं. ती, माझे, एके, हे, काही, कोणता, आमचे आणि सर्व ही काय आहेत सार्वनामिक विशेषणाची. आता याच्यातली आपण सार्वनामिक विशेषणाची उदाहरणं तुम्ही सांगितली ना, मग कोणती कोणती आहेत याच्यातली सांगा बरं. फुले, ती, नंतर माझे घर. एक ओळ आहे का सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण? नाही. हे पुस्तक संख्यावाचक नाही, सार्वनामिक आहे. सार्वनामिक, अगदी बरोबर. काही मुले, काही नाही, हे कोणतं आहे? संख्यावाचक आहे. कोणता वर्ग हे सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण आहे का? नाही. हो. हा कोणता वर्ग आहे टीचर. कोणता. हा, आपण इथे कोणता वर्ग म्हणजे ते सर्वनाम आहे कोण. ओके नाही. आमचे आजोबा यामध्ये सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण आहे का? हो. आहे, अगदी बरोबर. सर्व वह्या, सर्व वह्या नाही. मग हे कोणतं उदाहरण आहे सांगता येईल? संख्यावाचक विशेषण, अगदी बरोबर. म्हणजे सार्वनामिक विशेषण तुम्ही छान सांगितलं. एखादं उदाहरण सांगा बरं सार्वनामिक विशेषणाचं, सांगता येईल का? ही फुले. बरोबर, ही फुले, अगदी बरोबर. आणखी एखादं उदाहरण? माझा भाऊ. माझा भाऊ, बरोबर. म्हणजे तुम्हाला
विशेषणांचे प्रकार खूप छान समजले, कारण सर्वांनी खूप छान उत्तरं दिली. आता बघूयात बरं. आता इथे चित्र दिसतंय तुम्हाला. आता या चित्रासाठी योग्य विशेषण तुम्हाला सांगायचंय. पहिलं चित्र दिसतंय ना, कोणतं चित्र आहे रे? फुलं आहेत, बरोबर. छान. मग याबद्दल कोणतं गुणवाचक विशेषण येईल सांगता येईल का? गुलाबी फुले. अगदी बरोबर, गुलाबी फुले. आणखी सुवासिक फुले. व्हेरी गुड, खूप छान, सुवासिक फुले. आणखी मोहक फुले. खूप छान, मोहक फुले. बघा किती सुंदर सुंदर विशेषण तुम्हाला सुचतायत, हो ना? सुंदर फुले. हा, खूप छान, सुंदर फुले. म्हणजे सुवासिक, सुंदर, मोहक ही काय आहेत? गुणवाचक विशेषण आहेत. आता यामध्ये संख्यावाचक विशेषण कोणतं येईल? दोन फुले. दोन फुले. दोन फुले, बरोबर. आणखी एखादी दोनचं आपण आणखी काय म्हणू शकू? दुप्पट फुले. हा. आता सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण सांगता येईल का? सार्वनामिक विशेषण फुलांबद्दल काय येईल? फुले. बरोबर, ही आमची फुले. छान छान, आमची फुले. आणखी ती फुले. ही फुले. बरोबर, ची फुले. ती फुले येणार, बरोबर. सुंदर फुले काय येणार? गुणवाचक विशेषण, हो की नाही? इथे सार्वनामिक फुलांमध्ये काय येणार? ही फुले, ती फुले, त्यांची फुले, त्यांची फुले. व्हेरी गुड, बरोबर. त्यांच्या झाडाची फुले आहेत ती त्यांची फुले आहेत, बरोबर. आता आपण पुढचं चित्र बघूया. काय दिसतंय रे चित्रामध्ये? ससा. मग या सशाबद्दल कोणतं गुणवाचक विशेषण येईल? पांढरा शुभ्र ससा. पांढरा शुभ्र ससा. आणखी काही येईल का सांगता? चिमुकला ससा. व्हेरी गुड, चिमुकला ससा. खूप छान सांगितलं, चिमुकला. छोटा ससा. छोटा ससा, अगदी बरोबर. आता याच्यामध्ये संख्यावाचक विशेषण कोणतं येईल? एक ससा. हा, गुबगुबीत. खूप छान सांगितलं, गुबगुबीत ससा पण येईल. गुणवाचक विशेषण काय येईल? गुबगुबीत ससा. खूप सुंदर. आता संख्यावाचक विशेषण सांगा बरं. एक ससा. एक ससा, बरोबर. एक ससा हे काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. आता सार्वनामिक विशेषण कोणतं बरं येईल? तो ससा. तो ससा. तो ससा, बरोबर. आणखी आमचा ससा. तुमचा ससा. तुमचा ससा. म्हणजे आपण कोणते सार्वनामिक विशेषण? कोणता ससा, ओके नाही? कोणता ससा. हा, अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला खूप छान समजले तर विशेषणांचे प्रकार. खूप सुंदर. आता आणखीन आपण थोडा स्वाध्याय बघूया. बघा, खालील वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिलं वाक्य आहे, माझे पेन हरवले आहे. यामध्ये अधोरेखित आहे माझे. मग कोणता प्रकार आहे बरं विशेषणाचा? हरवले आहे. अगदी बरोबर. माझे काय येणार आहे? सार्वनामिक विशेषण. नंतर कडू कारले आरोग्यात चांगले असते. हा, कडू हे विशेषण. गुणवाचक विशेषण. कोणतं विशेषण? गुणवाचक विशेषण. हा, कडू हा काय आहे? चव आहे की नाही? कारल्याची कडू ही चव आहे. म्हणजे कोणतं विशेषण येणार आहे? गुणवाचक विशेषण. अगदी बरोबर. तसा दुप्पट वेगाने पळाला. यामध्ये संख्यावाचक विशेषण. बरोबर. दुप्पटी काय? संख्या आहे, म्हणजे संख्यावाचक विशेषण येईल. चौथं वाक्य, हौदात पुष्कळ पाणी आहे. यामध्ये पुष्कळ याचा कोणता प्रकार आहे सांगा विशेषणाचा? संख्यावाचक विशेषण. बरोबर, संख्यावाचक विशेषण. त्याचा भाऊ 8वीत शिकत आहे. इथे कोणत्या प्रकारे? सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. त्याचा एक विशेषण आहे आणि त्याचं काय येणार आहे? सार्वनामिक विशेषण येणार आहे. म्हणजे विशेषणांचे सगळे प्रकार तुम्ही खूप छान सांगितले, हो की नाही? म्हणजे इथे आपण पाहिलं माझे काय आहे? सार्वनामिक विशेषण. पेन या विशेषणाबद्दल माहिती दिलेली आहे. कडू कारले, इथे कारल्याची आपल्याला चव समजली. चव म्हणजे काय? गुणवाचक विशेषण. ससा दुप्पट वेगाने पळाला, इथे ससा काय आहे? विशेष्य आहे. वेग हा विशेषण, त्याच्याबद्दलची अधिक माहिती काय आहे? दुप्पट. मग दुप्पट काय आहे? दुप्पट हे संख्यावाचक विशेषण. आणि पुष्कळ पाणी, पाण्याबद्दल अधिक माहिती आलेली आहे. तर पुष्कळ हे पण संख्यावाचक विशेषण. आणि त्याचा भाऊ, भावाबद्दल आलेली अधिक माहिती म्हणजे त्याचा हे काय आहे? सार्वनामिक विशेषण आहे. म्हणजे तुम्हाला विशेषणाचे सर्व प्रकार खूप छान समजले. तर आज आपण काय पाहिलं? तर विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
आणि ज्या नामाबद्दल विशेषण म्हणजे ज्या नामाला विशेषण लागते त्याला विशेष्य म्हणतात. हे पण आज आपण पाहिलं. आणि याचबरोबर विशेषणांचे 3 प्रकार पाहिले. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. हा, आता तुम्हाला सगळ्यांना छान विशेषण म्हणजे सांगता आली, छान उत्तरं दिलीत तुम्ही. आता तुम्हाला घरी पहा काय करायचंय सांगू का? आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील. जसं की सायकल म्हणते मी आहे ना मध्ये माफक किंमत, किंवा डॉक्टर सलीम यांचं बालपणमध्ये पहिली कमाई. अगदी बरोबर आहे, आपले परमवीर. बघा नावातच काय आहे, सार्वनामिक विशेषण आहे. तर अशा प्रकारची जी विशेषणं आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत, बालभारतीच्या पुस्तकात, ती शोधून द्यायची आहेत. गुणवाचक विशेषणाची 5 उदाहरणं लिहा, संख्यावाचक विशेषणाची 5 उदाहरणं आणि सार्वनामिक विशेषणाची 5 उदाहरणं. येतील ना लिहिता? येणार, कारण तुम्ही उत्तरं तर खूप छान सांगितली, हो की नाही? तर आज आपण सर्व तुम्ही इथे छान उपस्थित राहिलात, खूप छान उत्तरं दिली, त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या पाठाला. तोपर्यंत नमस्कार.